हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी सौ अमिता विरा राणे। माझं गाव भिरवंडी। मी विरार उपासना केंद्र तिथे थंय जाते आणि माझा अनुभव असो की माझ्या संसाराचा गाडा चलत होता, पण एक चाक जरा भरकटलेला होता। आता त्या भरकटलेल्या चाकाक सरळ मार्ग कसा आणायचा ना ह्याच कळत नव्हता। आणि त्यावेळेक माझी बहीण, मोठी बहीण रुपाली, ती बापूंकडे जात होती आणि ती एकदा घरी आली आणि म्हणाली, कशी तू बापूंकडे ये, मग तुका सगळं जा काय तुझा चालला घालमेल तर सगळं व्यवस्थित होतला, तू फक्त बापूंकडे ये। आणि मग तशा पद्धतीत मी बापूंकडे जाऊक लागले। 2004 पासून मी बापूंकडे जाऊक लागले। आणि थंय गेल्यानंतर असं वाटायचं, प्रवचन झाल्यानंतर एक प्रदक्षिणा झाली की असं वाटायचं की मीच शेवटा येते, म्हणजे मी सगळं काय माझ्या मनात होतं आता बापूंका सांगितलं असते। पण तसं काही घडत नसायचं, कारण मागे भक्तजन पण असायचे ना, त्यामुळे तसं काय झालंच नाही। पण 2005ला आम्ही विरारला शिफ्ट झालो आणि थंय इल्यानंतर 17 मे ही तारीख मी रात्री झोपलेले आणि झोपेत मला स्वप्न पडला आणि त्या स्वप्नात मी हरिगुरुग्रामला गेले, बापूंचं प्रवचन ऐकलंय आणि नेहमीप्रमाणेच माझ्या डोक्यात तोच प्रश्न की मी शेवटी असलोय तर बापूंनी माझ्याकडेच बघितल्याने असता, पण तसं काही घडलं नाही। पण मी येऊन बेसमेंटच्या थैच्या हॉलच्या दरवाजाकडे येऊन उभ्या राहिले। बापूंचं प्रवचन वगैरे सगळं झालेलं, बापूंनी सगळ्यांका आशीर्वाद वगैरे दिल्याने आणि बापू आणि त्यांची इतर मंडळी सगळी त्या बेसमेंटच्या बाजूक येताना दिसली माका। मी लय खुश झाले, म्हटले अरे वा, आता बापू माझ्याकडेच येता, म्हणजे बस माका आता काही नको। पण बापूंनी बाळाक बोलवतात तसा असा केल्याने आणि बापू असे पुढे चलत राहिले। आता ते बापू, त्यांच्या मागसून त्यांचे जे भक्तगण होते ते आणि त्यांच्या मागे मी, अशी आम्ही सगळीजणं बेसमेंटमध्ये गेलो। बेसमेंटमध्ये आमचं काम चालता, जुनं ते सोन्याचा, आणि त्या काम चालू होता आणि त्या पिलरकडे जाऊन बापू उभे राहिले। आता आमची उपासना ज्या हरिगुरुग्रामला होता ते बापू साईबाबांचा एक फोटो लावलेला असता आणि त्या फोटोप्रमाणे बापू खाली बसले आणि माका म्हणाले, चल तू माझं दर्शन घे। अगदी साईबाबाच, म्हणजे त्याच वेशात तसेच आणि बसले आणि माका म्हणाले, तुका चरणस्पर्श होय ना, घे माझे चरणस्पर्श। मी आव नाही देखा ताव नाही देखा पायावर डोक्यात ठेवलं आहे आणि बापूंनी उजव्या हातात एक टोपली ठेवलेली होती, त्यातलं प्रसाद माझ्या हातात दिल्याने आणि म्हणाले, ह्यो घे प्रसाद घेतला आहे। आणि मी डोळे मिटले आणि आणि बापू उभे राहिले। एवढं दिव्य लख्य प्रकाश की माझे डोळेच मिटले हो। आणि डोळे मिटले आणि उघडून बघते तर काय, मी अंथरुणात, अरे देवा, आणि रडूक येऊक लागला। आता त्या रडणा दुःखाचा होता की आनंदाचा होता माका माहीत नाही, पण ढसा रडाक लागले। त्याबरोबर माझे मिस्टरांका हलवलं आहे मी। ते म्हणतात, तुझं काय दुखता की काय, तू रडत असता, वाजले किती ते बघ, 2:45 झाले पहाटेचे। म्हटलं नाही रे, आणि इति वृत्तांत मी स्वप्नात तो त्यांना सांगितले। आता ते सांगितल्यानंतर म्हटलं थांब जरा, रुपालीक फोन करते। माका म्हणतात, ती येडा झालंस काय, वाजले किती ते बघ, पहाटेचे, आता नको, तू नंतर कर। आणि त्यावेळेस ना आमची आपली सेवा चालायची बडे कंपाऊंडला विरारला शेनीची। मी थंय गेले, पण दिवसभर माझ्या डोक्यात नुसता ताज फिरत होता। ता झाला संध्याकाळी मी घरा गेले आणि ह्यांका म्हटले, अरे चल, माझं आते विन थंय राहता ना विरारा फुलपाड्यात, तर म्हटलं चल जरा आपण त्याच्याकडे बरेच दिवस झाला गेलाव नाही, चल जाऊया। आणि त्याच्या बाजूकच त्याची मेवणी राहतात, ते तिची सासू म्हातारी। तर म्हटलं आधी एक काम करूया, आधी सुलभाकडे जाऊया, तिच्या सासूक बघूया आणि मग वरती बिवनू काकाकडे जाऊया। म्हणालो बरं। थंय गेलो आम्ही, घरात त्याच्या पोचताव तोपर्यंत सुलभाचा भाव म्हणजे चिंट्या, आम्ही त्याला चिंट्या म्हणतो, तो येलो मागसून। तर मी वळण कसं म्हटलंय, अरे चिंट्या, एवढ्या संध्याकाळी कशा केलंस रे विरारला, तू राहतात दहीसरला। तर माका कसं म्हणता की मी ना कल शिर्डीक गेले आणि आज अहमदनगरला गेले आणि आज थैसून मी शिर्डीक गेले आणि थैचो प्रसाद घेऊन येले। तर तुमका सगळ्यांका वाटण्यासाठी मी प्रसाद घेऊन येलोय। आता त्यांना प्रसाद आणल्यान ती पुडी सॅग मचून माझ्या हातात दिल्यान आणि उघडी उघडते तर काय, जो प्रसाद स्वप्नात माका बापूंनी दिलेल्याने, रेवडी, चुरमुरे, लायो, फुटाणे, सगळं ताज। आणि एवढ्या जोरात मी ओरडलंय की सगळ्यांका वाटला हिका झाला काय। म्हटलं नाही, मग स्वप्नातलं जे प्रसाद दिल्याने तो बापूंनी खरोखरून दाखवल्याने। आणि त्या दिवसापासून माझी गाडी जसा भरकटलेला होता त्या एका मार्गावर येला आणि खरोखर सांगते, सद्गुरूच्या चरणी इलाव ना अनिरुद्धाच्या, काय मागे वळून बघू कशी गरजच नाही। आपला जा काय हा ना तर सगळा तोच घेता अंगावरती।
तुम्ही खरंच मंडळीनो बघा एकदा अनिरुद्ध बापूंकडे येऊन तुमचा जा काही अगदी मनात तुम्ही इच्छा केलास ना, खाऊची जरी इच्छा केलास ना, तरी तुमका लगेच कोण ना कोणतरी ती वस्तू आणून देता आणि म्हणता खा बाई, हे बघ तू का आणलंय खाऊ म्हणून. मग तुमच्या मनात लगेच येऊ का की अरे मी आत्ता बापूंकडे बोललेलं आहे की मला शिरो खाऊचं, आणि लगेच शेजारी कशी येईल शिरो घेऊन. असं बापूंकडे एकदा येईलच काय मागे वळून बघूची गरज नाही लागणार. हरिओम श्रीराम अंबज्ञ.